तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण आलेलो आहोत आर्यनच्या गावी, म्हणजे लांजाला आलो आहे. आता आर्यन इकडं त्यांचं गाव वगैरे दाखवतोय. आता भाताच्या म्हणजे जिथे शेती वगैरे करतो, पेंडा वगैरे असतो, तिथे आम्ही आलो आहे. तर सर्व इथली दृश्य तुम्हाला दाखवतो मस्तपैकी. ए ए डॉगी हे पांडू बघा कसं येतोय आर्यन सोबत. मोठा कडक होता भाई. हाला हा कसला वाटतोय खतरनाक एकदम. बिस्किट देतो ये आला तो बघ. आपल्या मित्राची खेचतायत सगळे. पोपटी पण लावू शकतो मला आपण इकडे भांबुटे बोलले होते काल. तेच करत होतो पोपटी पण लावतो जमा करत. दिवेश लावतो पोपटी आपल्या मध्ये. ठेवा म्हणजे लावली होती रात्री लावू काय नदीच्या ठिकाणी आलोय मस्तपैकी. पाठी आपला दोस्त बबन्या. व्हिडिओ घे. वा काय फुलपाखरं उडतायत. चप्पल फाटलंय. एकामागून एक आपले सर्व मित्र चाललेले आहेत आता नदीच्या ठिकाणी. आणि ही गावाकडची नदी आहे. वा काय ते दृश्य. इकडून आरामात ते भारी वाटते सगळ्या ती नारळाची झाडं वगैरे. छोटासा भाग आहे पण तिकडून कोण नाही. आले इथं मस्त आहे मग मध्ये बसायला. खोलचा विषय नाही. तुझी उडी मारत नको इथे. ब्लर आला सगळा फोटो. नदी बघून झाली. आता परत तिकडे पुढे आहे त्याच ठिकाणी आलो, मधल्या शेतीच्या ठिकाणी. वा काही दृश्य आहे, एक नंबर वाटतो. तिकडे खाली नदी. कौल पाहिजे काढायचे 2 कौल. हा परत ठेवायची. अरे हा पांड्या आहे. पांड्या फसले. ए पिंट्या 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 बाजूला पिंट्या. खाली आलो तू. हाय मोहन. हाय भावा, मी मस्त भावा. तू भरपूर दिवसानंतर दिसतोय. भरपूर दिवसांनी दिसतोय अभि भाई. टोली कुठे आली आपली लांजाला. रे पांडू. हा आर्यनचा मित्र पांडू. बेनीतला छोटा वाघ. व्हिडिओ घेतली त्याची व्हिडिओ. एकदम भारी वाटते. आणि आपल्यासोबत सर्व मित्र वगैरे आहेत. आणि आपला छोटा पांडू. पांडू कुठे गेला पांडू. ए हा एकदम खतरनाक दिसतोय. आम्ही जिथे जिथे जातो तिथे तिथे आमच्या मागणे येतोय. हे बघ, हे अमोल भाऊ भांबगड लावतो. आपण घेतो ना पोपटी लावायला. ते आहे बाबा. हा रे सही भाई. भावाने शोधला काय दिसतंय बाबा. हे इकडे पण आहे. हे भांबगड भाऊ. हो बॉडीगार्ड.
हे पांडू मग इकडूनच आलो. आपण असं इथनं मधनं आलो. आता परत चाललोय आपण आर्यनच्या घरी, म्हणजे जिथनं आलो तिथनं इथनंच आलो आम्ही मागाशी. इकडं घरं वगैरे होती आजूबाजूला मस्तपैकी, आणि ही वाट पण, आणि आजूबाजूला घर आहेत ती मस्त वाटतात, एकदम छान वाटतात. आणि इकडची हवा एकदम सकाळ सकाळीच आम्ही उठून आलोय तसे धावपळ करत. आम्हाला काय माहिती नाही इकडनं कुठनं काय जायचंय, कसं जायचंय, काय करायचं नाही ना रांगोलीला. हे बघा, ही आपली कोकणातली घरं अशी असतात. इथे सध्या पत्रे वगैरे टाकलेले आहेत. कुठनं आलो आपण? बट आर्यनचं घर एकदम कौलांचं आहे मस्तपैकी, आणि कौलाची घरं खरं तर इकडे खूप छान वाटतात. पण काय हे बघा, दिसतंय तुम्हाला आजूबाजूचा परिसर, जवळजवळ हिरवागार परिसर, त्याच्यात झाडं वगैरे, नारळ वगैरे. तर फायनली आपण आर्यनच्या घराची गप्पा वगैरे मारायला. मस्तपैकी आजूबाजूला झाडं आहेत सगळी. आता घसा पण बसलाय. आर्यनचं हे समोरचंच घर आहे, आणि समोरचं दृश्य बघा कसं वाटतंय. हे सकाळी उठल्यावर एकदम छान, म्हणजे